तर हॅलो गाईज, आताच मी मरता मरता वाचलेलो आहे बघा. कारण की तशा एका सिनेमाचं ट्रेलरच मी बघितलेलं आहे बघा. आता मला अफसोस होतोय, वाईट वाटतंय की मी ते सिनेमाचं ट्रेलर जे आहे ते का बघितलं. या सिनेमाचं नाव आहे बघा प्राणदा. खूप जण तर माहिती नसेल या नावाचा कोणतातरी सिनेमा रिलीज होतोय म्हणून. मलाही माहिती नव्हतं. परंतु काय करता YouTube बाबा जे आहेत आपल्याला सजेशनमध्ये काही पण देत राहतात. तर तसंच YouTube बाबाने हे फेकून मारलं मला. बघावं लागलं शेवटी आता. कामच ते. प्राणदा या सिनेमाला एका वर्डमध्ये रिव्ह्यू जर करायला गेलं, तर मी एवढंच म्हणेन, बघू नका. हा सिनेमा जो आहे मित्रांनो, ते माझ्याच एका शहरातील व्यक्तीने डायरेक्ट केलेला आहे. माझ्या शहराचे डायरेक्टर आहेत ज्यांचं की नाव योगेश भोसले आहे बघा. नक्कीच खूप जणांना माहिती असेल का नाही, परंतु जेवढी मला इन्फॉर्मेशन आहे ते माझ्या शहरचे आहेत म्हणून. परंतु हा सिनेमा जो आहे, त्याचे ट्रेलर जर तुम्ही बघितलं, तर तुम्हाला समजून येईल की हे सिनेमा रिलीजच कशाला करायचा, बनवलाच कशाला तो सिनेमा. कंट्रोल कंट्रोल नक्की सगळ्या गोष्टी माहित मला की मेहनत असते, ह्या गोष्टी असतात, त्या असतात. परंतु बनवायचं तर ठीक-ठाक बनायचं. ट्रेलर जर तुम्ही कट केलेलं बघितलं, कसं ट्रेलर कट केलंय, हे इकडचा शॉट फेकून मारला तिकडे, एक शॉट तिकडे फेकून मारला, एक शॉट इकडे. म्हणजे कुठं काय चालू आहे, एवढं समजलं आपल्याला की कोरोना काळाचं त्यांना चांगली स्टोरी त्यांना दाखवायची आहे. म्हणजे की हा सिनेमा त्यांनी स्क्रिप्ट वाईज जे खूप चांगल्या प्रकारे लिहिला होता बघा. परंतु प्रेझेंट करताना जमला नाही असं ट्रेलरमधून मला दिसून आलं बघा. गाणेही सिनेमामध्ये ठीक-ठाक आहेत. तेवढं काही भारी मला वाटलं नाही. आणि ॲक्टिंग वाईज आता चांगले-चांगले कलाकार त्यांनी घेतले. सायली संजीव आहेत, मोहन जोशी आहेत, अनिकेत आहे आणि स्वतः डायरेक्टर जर तुम्ही बघितलं असेल तर योगेश भोसले देखील एका सीनमध्ये आहेत, काही सीन्समध्ये आहेत. त्यामुळे हा सिनेमा ॲक्टिंग वाईज मराठी इंडस्ट्रीत कलाकार चांगलं काम करतात, ही तरी चांगली गोष्ट आहे. परंतु बाकीच्या सेक्शनमध्ये हा सिनेमा मला विकार दिसतोय बघा. एक सर्वात चांगली गोष्ट या सिनेमासोबत तीच झाली की हा सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज होत नाहीये बघा. अल्ट्रा झकास मराठी ओ-टी-टी प्लॅटफॉर्म जे आहे, त्या प्लॅटफॉर्मवरती हा सिनेमा येत्या 31 ऑक्टोबरला रिलीज होतोय बघा. त्यामुळे या सिनेमाला कॉम्पिटिशनची काही भीती नाही. परंतु बघूयात किती लोकं या सिनेमाला बघतात. ते तरी चांगली गोष्ट केली की ओ-टी-टीवरती रिलीज करून टाकला. चित्रपट हिट का फ्लॉप याची भानगडच राहणार नाही आणि कोणी बघितला का नाही बघितला काही घेणं देणं नाही. हा सिनेमाचा ट्रेलर एकदम मला बकवास वाटलं. तुम्हाला हे नक्की सांगा. थँक